बघा आज आपण वाळल्या माशाची भाजी बनवायची। त्यासाठी इथं बघा हे वाळले मासे घेतलेत। इथं कांदा टोमॅटो चिरून घेतलाय। इथं अद्रक लसूण कोथिंबीर थोडं खोबरं वाटून घेतलेलं आहे। तर तवा ठेवला गॅसवर, त्यात आपण भाजून घेऊ। हे बघा आपले छान मासे भाजलेले आहेत। साईडला काढून घेऊ आपण। हे बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यात तेल टाकून घेते। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आपण तेलामध्ये कांदा टाकून घेऊ। हे बघा आपला कांदा छान परतलेला आहे। आता आपण जे वाटण बनवून घेतले ते टाकून घेऊ। टमाटर टाकून घेऊ। त्याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेऊ। मीठ, थोडंसं काळा तिखट आहे ते टाकते। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कलरची मिरची आहे ती टाकते। हे बघा असं छान तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आपल्याला। एकदम कांदा टमाटर बारीक होईपर्यंत। ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून छान असं मसाला शिजवून घ्यायचा। हे बघा ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊ। इथं मी मासे पाण्यामध्ये टाकलेले आहेत। छान चोळून धुवून घ्यायचं ह्याला। हे बघू शकता छान असा मसाला तळलेला आहे। तेल पण छान सुटलेलं आहे। आता आपण हे धुतलेले मासे टाकून घेऊ। हे बघा असं छान असं मसाल्यामध्ये मिक्स करायचं। हे बघा छान असं तेलामध्ये मिक्स झाले मासे। आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ। हे बघू शकता आपली भाजी छान असं उकळलेली आहे। त्यात आपण मसाला पूड टाकून घेऊ। तुमच्याकडे जे असेल ते टाकून घेऊ शकता। मी घरकुलची टाकत आहे सध्याला। तर मी भाजी भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। आता आपली भाजी बनवून तयार आहे। आपण ताट वाढून घेऊ जेवण्यासाठी। हे बघू शकता आपली भाजी बनवून तयार आहे खाण्यासाठी। मस्त असं ज्वारीची भाकरी कांदा सोबत मस्त अशी तरीदार भाजी झालेली आहे। हे बघा अगदी एकच नंबर झालेली आहे। तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने बनवून बघा। हे बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करत जावा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा।